नमस्कार. आजची रेसिपी आहे वांग्याच्या फोडीची रस्सा भाजी. त्यासाठी मी इकडे अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा खसखस, अर्धा चमचा तीळ, 1/8 चमचा शहाजिरं, 1 चमचाभर सुकं खोबरं किसून, दालचिनीचा 1 तुकडा. हे सर्व जिन्नस मंद आचेवर गॅसवर भाजून घेऊया. लालसर असे भाजून झाल्यानंतर ते थंड होण्यासाठी साईडला ठेवू. तोपर्यंत इकडे मुठभर कोथिंबीर, 10-15 लसूण पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची घेऊया. गार झालेले जिन्नस त्यामध्ये 2-2.5 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून हे मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक अशी पावडर करून घेऊया. तयार झालेली पावडर त्यामध्येच आपण कोथिंबीर, लसूण, मिरची घालून पुन्हा एकदा फिरवून घेऊया आणि ह्याचे वाटण तयार करून साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण पाण्यात मीठ घालून हे 5-6 वांगी चिरून त्याच्या फोडी करून त्या मिठाच्या पाण्यात घालून ठेवूया. याप्रमाणे फोडी तयार करून मिठाच्या पाण्यात घालून दुसरीकडे गॅसवर कढई ठेवून 4 चमचे तेल घालूया. तेल तापले की पाव चमचा हिंग, कढीपत्त्याची पानं आणि तयार केलेल्या वांग्याच्या फोडी घालून काही सेकंद ते मंद आचेवर परतून घेऊया. वांग्याचा रंग लालसर असा झाला की त्यामध्ये आपण याप्रमाणे लालसर रंग झाला की त्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि तयार केलेले वाटण घालून आपण हे तेलावर परतून घेऊया. हे वाटण चांगले वांग्यामध्ये मिक्स करून घेऊया. दोन ते 2.5 कप गरम पाणी घालून चवीनुसार मीठ घालूया आणि मंद आचेवर हे वांगं 6-7 मिनटं आपण शिजवून घेऊया आणि गरम गरम भाकरी अथवा चपाती बरोबर सर्व करूया.